नमस्कार आणि रामराम मंडळी। तर आत्ता कामावरून आली आणि मिस्टरांना अर्धा तासात ऑफिसला निघायचं आहे, तर पटापट स्वयंपाक बनवायला घेतला। गॅसवर कुकर ठेवला आहे, तेल टाकलं आहे, कांदा टाकला आहे आणि मिरची टाकली आहे, लसूण टाकलेला आहे, कढीपत्ता टोमॅटो टाकला आहे। तर डायरेक्ट वरण फोडणीला घालते मी, त्यासाठी हिंग पण टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे। तर मुगाच्या डाळीचंच वरण करते कारण की वेळ नाही आहे, अर्धा तासात पूर्ण जेवण बनवायचं आहे मला आणि मुगाची डाळ लवकर शिजेल, त्यामुळे मुगाच्या डाळीचं डायरेक्ट फोडणी टाकून वरण करते, जे की 2 शिट्टीमध्ये फटफट होईल। तर अशा प्रकारे टोमॅटो वगैरे हळद मीठ सगळं टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावलं आणि डाळ फोडणीला डायरेक्ट टाकली। तर दुसऱ्या गॅसवर कढई ठेवली आणि भाजी करायला घेतली। कढई गरम झाल्यावर तेल टाकलं, कांदा टाकला, कांदा व्यवस्थित परतून घेतला। त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो। तर शिमला मिरचीची भाजी करणार आहोत आपण, शिमला मिरची आणि बटाटा। कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो टाकला, आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, व्यवस्थित परतून झाल्यानंतर हळद टाकलेली आहे, त्यानंतर लाल तिखट टाकले, घाटी मसाला टाकलाय आणि थोडासा गरम मसाला टाकलाय। तर हा मसाला आपण जे मसाले टाकले ते व्यवस्थित कांदा टोमॅटो बरोबर परतून घ्यायचे। त्याआधी मी मीठ पण टाकते, तर तुम्ही बघू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। मसाले परतल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून हा कांदा आणि टोमॅटोचा मसाला हा व्यवस्थित शिजला जाईल आणि स्मॅश होईल। आणि मग त्यानंतर हे शिमला मिरची आणि बटाटा जो आपण चिरलेला आहे तो आपण ह्यामध्ये घालत आहोत। हे घातल्यानंतर हा मसाल्यामध्ये ही पूर्ण भाजी आपल्याला परतून घ्यायची आणि झाकून 5 ते 7 मिनिटासाठी शिजू द्यायची। तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटं झालेले आहेत, तर आपली भाजी शिजलेली आहे। आता त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण भाजलेला दाण्याचा कूट। आपण शेंगदाणे भाजलेत आणि ते वाटुलेले आहेत, तर हा शेंगदाण्याचा कूट आहे हा टाकायचा आहे। तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता, माझ्याकडची कोथिंबीर संपली होती म्हणून मी टाकली नाही। तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली। त्या गॅसवरनं मी भाजी उतरवली आणि लगेचच त्या गॅसवर भाताचा कुकर ठेवला, कारण की डाळ आपली झालेली होती। डाळ झाल्याच्या नंतर डाळ भांड्यात काढून घेतली आणि त्याच कुकरमध्ये लगेच भात शिजायला टाकला। सगळ्यात आधी आपण जी डाळ केली ती डाळ शिजली, मग ती आपण काढून घेतली, त्याच कुकरमध्ये भात टाकला आणि आपली भाजी पण झाली आहे। तर आता आपल्या फक्त चपात्या राहिल्या आहेत, तर चपात्या पटकन पहिले 2 त्यांच्या ताटात वाढण्यापुरत्या करते आणि त्यांचं ताट आधी वाढून घेते। तर तुम्ही बघू शकता मी पटापट चपात्या करते, तर चपात्या झाल्याच्या नंतर त्यांचं ताट वाढणार आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही स्वयंपाक केला तर तुमचा अगदी अर्धा तासाच्या आतमध्ये पूर्ण स्वयंपाक होऊ शकतो। एवढंच की मी डाळ आधी शिजवून घेतली नाही, डायरेक्ट फोडणी टाकली, पण अशी पण डाळ केली ना तर चांगली चव लागते। आम्हाला तर शक्यतो आम्ही अशीच डाळ करते, कारण माझ्याकडे वेळ नसतो। कामावरनं येऊन कधी तर मुलाच्या टिफिनची पण गडबड असते, मिस्टरांच्या टिफिनची पण गडबड असते। अशा पद्धतीने मी मग 2 चपात्या झाल्याच्या नंतर त्यांचं ताट वाढलं आणि सगळ्यात चपात्या करायला घेतल्या। तर तुम्ही बघू शकता मी त्यांच्या ताटामध्ये वाढलेले आहे चपाती, शिमला मिरची बटाट्याची भाजी, वरण आणि भात आणि सोबत गोड असं स्वीटमध्ये लाडू वाढलेला आहे। तर हा लाडू मला प्रसाद म्हणून दिलेला होता, तर कामावरनंच मी तो प्रसाद आणला होता, तर तो देखील मी त्यांच्या ताटात वाढलेला आहे। तर तुम्ही आता बघू शकता मी आत्ताच ठेवणार आहे, म्हणजे विसरली होती ठेवायला, तर हा तो प्रसादाचा लाडू आहे। तर अशा प्रकारे आपलं ताट रेडी आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। तुम्ही देखील अशा गडबडीत अर्धा तासामध्ये स्वयंपाक करतात का? तर ताट वाढून दिलं आणि उरलेल्या चपात्या करायला घेतल्या। तर मंडळी अशीच माझी गडबड असते रोजची, त्यामुळे मी लवकरात लवकर स्वयंपाक कसा करायचा हे तुमच्यासाठी रेसिपी टाकली, कारण प्रत्येक गृहिणीचं असंच असतं की सगळ्यांना वेळेवर जेवण द्यायचं असतं। आणि हे अशा पद्धतीने जर तुम्ही स्वयंपाक केला तर अर्धा तासात ते 40 मिनिटामध्ये तुम्ही पूर्ण स्वयंपाक करू शकता। तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स द्या, मला असाच सपोर्ट करत राहा। तर पटापट बाकीच्या चपात्या करून घेतलेल्या आहेत मी। चपात्यांना पूड वगैरे काहीच केलेली नाही आहे, नॉर्मल चपात्या केल्यात, सरळ गोळा करून लाटलेल्या आहेत। तर अशा पण मी चपात्या करते, तरी पण त्या चपात्या माझ्या टम्म फुगतात, कारण मला आता हॅबिट झाली। घरी पण आपल्याला तेच करायचं आणि कामावर पण तेच करायचं आहे। तर त्यामुळे माझा आता स्वयंपाकामध्ये जेवण बनवण्यामध्ये स्पीड वाढलेला आहे। तर तुम्ही देखील असा पटापट स्वयंपाक करता का? तुमची देखील कधी अशी घाई होते का स्वयंपाक करण्यासाठी? मला कमेंट करून नक्की सांगा। बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमची शिमला मिरचीच्या भाजीची रेसिपी मला नक्की सांगा कशी आहे। तुम्ही देखील शेंगदाण्याचा कूट वापरता का हे देखील मला सांगा।
पण मला शिमला मिरचीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट आमच्या घरात सगळ्यांना आवडतो, त्यामुळे मी टाकत असते. तुम्ही जर ह्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तरी चालेल. तर तुम्ही जाण्याआधी कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.